राखी तांबट, औरंगाबाद मतदान विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर बातम्या। सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासूनच शहरातील विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दुपारी 3 वाजेपर्यंत 46.44% मतदान झालंय। उष्णतेचा पारा वाढल्यानं मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावणं पसंत केलंय। सकाळी 11 वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 18.88% मतदान झालंय। दुपारी हा आकडा वाढला असून 3 वाजेपर्यंत सुमारे 46.44% मतदान झालंय। जिल्हाभरात जनजागृती केल्यानं या लोकसभेला मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे। अतिसंवेदनशील एका केंद्रावर CISF जवान तैनात करण्यात आलेत। निराला बाजार परिसर येथे राहणाऱ्या आजोबांनी मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर येत मुलीसह मतदानाचा हक्क बजावला। मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जागोजागी शांततेत मतदान सुरू असून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। आज औरंगाबाद मतदारसंघ निवडणुकीच्या मतदान रिंगणात आहे। या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। चंद्रकांत खैरे, सुभाष झांबड, इम्तियाज जलील यांनी मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केलंय। औरंगाबाद मतदारसंघातील विविध उमेदवारांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय। चंद्रकांत खैरे यांनी जिल्हा परिषदेत मतदान केलंय, तर सुभाष झांबड यांनी N3 भागातील संत मीरा हायस्कूल इथे मतदान केलंय। इम्तियाज जलील यांनी देखील गोदावरी पब्लिक स्कूल इथे मतदान केलंय, तर माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी महाराष्ट्र पब्लिक स्कूल या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आज रोजी मतदान होत असून दुपारपर्यंत 46.44% मतदान झालं असून औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। घाटी परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात येथील मतदान केंद्रावर अगदी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभा राहून त्यांनी मतदान केलंय। आज मतदान शांततेत सुरू असलं तरी देखील काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्यात। देवळाई परिसर, मोंढानाका परिसरात मतदान यंत्रात बिघाड झालाय। चंद्रकांत खैरे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तेथील मतदान यंत्र बंद पडल्याचं समोर आलं होतं। आज सकाळपासूनच मतदारांची गर्दी मतदान केंद्रावर दिसून आली आहे। मात्र काही मतदान केंद्रांवर मतदार यंत्रे बंद पडल्याचं समोर आलं, परंतु त्वरित पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केल्यामुळे येथील मतदान सुरळीत झाले। देवळाई परिसर, मोंढानाका येथील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं दिसून आलं। चंद्रकांत खैरे हे देखील जिल्हा परिषद मतदानासाठी गेले असता तेथील मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं त्यांना काही काळ ताटकळतच बसावं लागलंय। मतदान करतानाचं चित्रीकरण करू नये असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येतं, परंतु याकडे दुर्लक्ष करून एका मतदारानं प्रत्यक्ष मतदान करतानाचा व्हिडिओ टिकटॉक या ॲपवर अपलोड केला आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। एका अज्ञात इसमाने मतदान बूथच्या आतमध्ये मतदान करत असतानाचा व्हिडिओ तयार करून टिकटॉक या ॲपवरून टाकून तो सोशल केलाय। सदरबाबतची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध झाल्याची अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यानं औरंगाबाद शहरातील सायबर पोलीस स्टेशन येथे भादवी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे। औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात सखी नावाने बूथ उभारण्यात आला आहे। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं हे मतदान केंद्र लक्ष वेधून घेत आहे। या मतदान केंद्रांमध्ये 3 बूथ असून सर्व महिला निवडणूक कर्मचारी म्हणून निवडणूक प्रक्रिया राबवत आहेत। सुरक्षिततेसाठी महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्यात। पोलिंग एजंट म्हणून सर्व पक्षांच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। मतदान केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा अद्ययावतपणे पुरवण्यात आल्यात। मतदान केंद्रांच्या बाहेर अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये सुशोभीकरण करण्यात आलंय। मतदारांना उन्हाची झळ पोहोचू नये आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मंडप उभारण्यात आलाय। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे। दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर उपलब्ध आहे। मतदानासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी स्वयंसेवक सुद्धा नेमण्यात आलेत। आकर्षक रांगोळी, स्टिकर्स, मतदानाचा अधिकार दाखवणारे पोस्टर्स यामधून मतदान जनजागृती करण्यात आली आहे। या ठिकाणी मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय। मी मतदान करणार, आपण देखील मतदान करा असा एक सामाजिक संदेश या रांगोळीमधून देण्यात येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की महिला मतदारांसाठी सखी मतदान कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या सखी मतदान केंद्रावर पूर्ण बूथवर सर्व काम महिला कर्मचारी असो अधिकारी सर्व काम तेच बघत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आतर चिस्तीसोबत संजय भारसाखळे, MCN न्यूज, औरंगाबाद। अधिक बातम्यांसाठी बघत रहा औरंगाबाद मतदान विशेष बातमीपत्र।
नमस्कार.